नमस्कार, महासत्ता ऑनलाईन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। खरं तर गेल्या 3-4 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे। परिणामी पंचगंगा नदी ही भरून वाहत आहे। एकूणच जर आपण पाहायला गेलं तर पंचगंगाची पाणी पातळी जी आहे ती आता जवळजवळ 41 फुटांवर पोहोचलेली आहे। जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत, तर अनेक रस्ते जे आहेत बंद झालेले आहेत, वाहतुकीचे मार्ग जे आहेत ते बंद झालेले आहेत। सध्या एकूण 78 बंधारे हे पाण्याखाली असल्याचं पाहायला मिळते। आपण सध्या उभा आहोत शिये-बावडा मार्गावर, की ज्या ठिकाणी नेहमी पुराचं जे आहे ते पाणी येताना हा मार्ग जो आहे तो बंद होतो। मी तुम्हाला ही दृश्य दाखवतो। पाहू शकता की आता सध्या शिये-बावडा मार्गावर जे आहे ते पाणी यायला सुरुवात झालेली आहे। एका बाजूला जे आहे ती वाहनं या ठिकाणी जात असताना पाहायला मिळते। मात्र जर असाच पाऊस सुरू राहिला तर खऱ्या अर्थानं हा मार्ग संध्याकाळपर्यंत बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी आता रस्त्यावर यायला सुरुवात झाली आहे। सकाळी जर पाहायला गेलं तर फार थोडं पाणी या ठिकाणी आलेलं होतं, मात्र आता जर पाहिलं तर हे पाणी जे आहे ते हळूहळू मार्गावर यायला सुरुवात झालेली आहे। आणि त्यामुळे असाच जर पाऊस सुरू राहिला, पावसाला जर उघडीप नाही दिली तर खऱ्या अर्थानं हा मार्ग जो आहे तो रात्रीपर्यंत बंद होण्याची शक्यता आहे। ही दृश्य तुम्ही पाहू शकता। एका बाजूला ही जी आहे ती वाहनं येत आहेत आणि इथं दुसऱ्या बाजूला सुद्धा, दुसऱ्या मार्गावर सुद्धा या ठिकाणी कोल्हापूरकडे जाण्याच्या मार्गावर सुद्धा थोड्या प्रमाणात पाणी जे आहे ते आलेलं आहे। मात्र कोल्हापूरहून, बावडाहून शियेला जाणारा जो मार्ग आहे तिथं मात्र मोठ्या प्रमाणात जे आहे ते आता पाणी यायला सुरुवात झालेली आहे। जर असाच पाऊस सुरू राहिला तर मात्र हा मार्ग जो आहे तो बंद होण्याची शक्यता आहे। खरं तर आपल्याला माहिती आहे की गेल्या 4-5 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यासह सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे। एकूण 78 बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि पाणी पातळी जी आहे ती सध्या जवळजवळ 41 फुटांवर पोहोचलेली आहे। इशारा पातळी सुरुवातीलाच पंचगंगेने ओलांडलेली आहे, तर आता धोका पातळीकडे पंचगंगेची वाटचाल आपल्याला पाहायला मिळते। पंचगंगेची धोका पातळी जी आहे ती 43 फुटांवर आहे आणि सध्या जे पाणी आहे ते 41 फुटांवर पोहोचलेलं आहे। म्हणजे धोका पातळी ओलांडण्यासाठी केवळ 2 फूट जे आहे ते पाण्याची पातळी आहे ती शिल्लक आहे। आणि आता तुम्ही पाहू शकता की शिये-बावडा मार्गावर हे पाणी यायला सुरुवात झालेला आहे। जर असाच पाऊस सुरू राहिला तर मात्र हा मार्ग जो आहे तो बंद होऊ शकतो। अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।